चिखली तालुक्यातील शिवारात रोही म्हणजेच नीलगाय प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। 20 ते 25 रोहींच्या कळपामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून रात्री पिकांच्या राखणीसाठी जागरण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। पिकांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रोहींच्या धुमाकूळामुळे अनेक एकरांतील सोयाबीन पिकांचा चुरडा झाला असून यंदाच्या हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कवढा सावरखेड गट ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश शुरुसे यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे। तसेच लाच दिल्यासच तक्रारींची नोंद घेतली जाते असाही आरोप त्यांनी केला आहे। या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान ग्रामपंचायतीमार्फत वन विभागाला विशेष ठराव पाठवण्यात येणार असून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई आणि रोहींच्या बंदोबस्तासाठी प्रभावी उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आपण आलो आहोत चिखली तालुक्यातील कवळा सावरखेड या गावामध्ये। या गावामध्ये जात असताना या शेतामध्ये नुकतंच आपण बघितलं जवळपास 15 ते 20 रोही नावाचे प्राणी शेतकऱ्याच्या सोयाबीन या पिकाचं नुकसान करत आहेत। या ठिकाणी सरपंचाच्या शेतामध्ये आलो असता हे सावरखेड गावाचे गट ग्रामपंचायत सरपंच आहेत। या रोह्यांचा असाच त्रास किती वर्षापासून आहे, किती दिवसापासून आहे? अनेक वर्षापासून येणार आहे त्रास। कोणीही यायला तयार नाही, याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। ज्या वेळेस हे झाडं तोडाले जे व्यापारी येतात त्याच वेळेस येतात फक्त हे लोक। त्याच वेळेस असे काय वसुली आहे ते करून जाता आणि याच्याकडे लक्ष नाही देते या जनावरांकडे। शेतकऱ्यांनी ज्या अर्थी शासन सांगतं वन्य प्राण्यानं जर शेतीतली पिकाचं नुकसान केलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रारी करा, आम्ही सर्वे करून तुम्हाला नुकसान भरपाई देऊ। मग असं या गावातल्या लोकांनी यापूर्वी तक्रारी दिल्यानंतर सर्वे झाला, नुकसान भरपाई मिळाली का? नुकसान भरपाई जे पैसे देऊन करता का नाही त्यालाच मिळते फक्त, बाकीच्याला मिळत नाही। प्रत्यक्ष शेतकऱ्याचं नुकसान होतं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आतापर्यंत मिळाली नाही। जे वास्तविक पाहता जे जास्त शेतकरी आहे, जे ज्यांचं जास्त नुकसान होतं यांच्याकडे कोणीच लक्ष धुऱ्यावर कोणीच येत नाही बघायला। हे फक्त काय करतात तिथं कागदोपत्री काम करता आणि हे असंच वरच्यावरती। एकंदरीत शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे, जे लोक अधिकाऱ्यांना पैसे देतात त्यांच्याच तक्रारीची दखल घेऊन वन विभागाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु ज्या शेतकऱ्यांचं ॲक्च्युली नुकसान होतं त्यांच्या शेतात वन विभागाचे अधिकारी येऊन कधी बघत नाही। आता प्रत्यक्ष इथून जात असताना हे जे चित्र दिसलं ते फार मोठं आहे, फार मोठं नुकसानीचं आहे। तरी शासनाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक तर ह्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त पकडून ते वन विभागाच्या मार्फत सामाजिक वनीकरणाच्या जंगलात नेऊन सोडले पाहिजे किंवा शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। याबाबत सरपंच या नात्याने त्यांनी सांगितलं आहे की मी आता ग्रामपंचायतचा ठराव घेऊन वन विभागाच्या कार्यालयामध्ये देणार आहे। तसे न झाल्यास शासन दरबारी ते पाठपुरावा करतील। यासाठी शासकीय अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधींसुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे। मी समाधान गाडेकर, दैनिक देशोन्नती वार्ताहर, चिखली, जिल्हा बुलढाणा।